अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा तरी क्वेश्चन अँड आन्सरावर जातले असो विरोधी पक्षाचो समज आशिल्लो। मात अधिवेशनाच्या सुरवातेकूच सत्ताधारी पक्षावतीन मुखेलमंत्र्यांनी आमदार एल्टन डिकोस्टा आणि सभापतींची माफी मागची अशी जाहीर घोषणा केली। याच विषयाचेर परत एकदा सभाघरांत जालो बोवाळ। जो मेरेन सभापतींची माफी मागना तो मेरेन सभाघराचे कामकाज फुडें वचपाना अशी ताकीद मुखेलमंत्र्यांनी दिली। मात आपणे सभापतींच्या विरोधात कांयच उलोवंक ना। आपल्या लागी आपले लोक प्रश्न घेवन आयिल्ले तेच प्रश्न आपल्यान विचारिल्ले, मात आपल्याचे चुकीचे आरोप करता अशें आमदार एल्टन हांणी म्हणले। खंय तरी 2024च्या निवडणुकेचो राग सत्ताधारी पक्ष काडटा अशेंय तांचें म्हणणें। आपणे कोणाचो अपमान करूं ना, मात तुमकां हाचेर कारवाय करूंक जाय जाल्यार सगळे रुल्सा प्रमाण हो मुद्दो प्रिव्हिलेज कमिटी कडेन सोपयात। आपूण कितें जाप दिवपाची ती तांकां दिता अशेंय आमदारान म्हणलें। मात सत्ताधारी पक्ष सामके पेटून आयिल्ले आनी हे प्रकरण माफी मागूनच सुटावे करपाचो तांचो हेत आशिल्ल्याचे विरोधी पक्षान आरोप केले। या वादांत अधिवेशनाचे कामकाज आजूय 2 वेळा स्थगीत जाल्ले। तुम्ही माताय तुमका क्वेश्चन घेवपा नाका रे। दिस इज एन 18 डेज असेंब्ली तुमका नाक म्हण तुम्ही डिस्टर्ब करताय। बाप आमका क्वेश्चन हांव उलयता म्हाका उलोवपा दी म्हणून तुवें ना लांब बसता उलय न्ही तूं। मग तुम्ही उलयताय मरे, तुम्ही बोल। अरे आम 7 जाणांचे ताळ आयको येता, तुम 30 आनी 30 जाणां मरे। आम 7 जाणां गेले मेंबरांनी तुजेर त्यांनी केल्ले। इफ इट इज ओनली फॉर द ऑपोजिशन, व्हाय नॉट द रुलिंग, व्हाय द सेम थिंग वॉज बाबा दाजी सालकरान कित्याक धरून घालूं ना? स्पीकराची केन्ना घेतला? स्पीकराचेर कोणी एलिगेशन घेतला? माझ्या एलिगेशन करू ना। केन्ना घेता? काढून पळय तू विषय दुसरेकडे व्हरू नका। सर विचार मिनिस्टरान एलिगेशन करू ना आणि काढून पळय वर्डिक्ट। बिफोर दॅट तो विषय परत एकदा सांगता, विषय डायवर्ट करू नका ना। बरें, देन यू फॉलो द प्रोसिजर फॉलो कर, सेंड इट टू द कमिटी। वॉट एवर क्लॅरिफिकेशन आय हॅव टू गिव, आय विल गिव इट टू द चेअरमॅन ऑफ दॅट कमिटी। यू ऑल गिव इट टू दॅट। आमकां काय ना स्पीकर सर, प्रिव्हिलेज कमिटी बीन काय ना। इट इज एन हाव दीस सुप्रीम आणि तुम्ही सुप्रीम थंय बशिल्ल्या। इट इज नो डाउट। स्पीकर सर, जेन्ना असो एक पेंच जाता की कितें तरी उलयलें आनी स्पिकराक चेर ती एक म्हणल्यार ताजेर प्रिव्हिलेज जाता, स्पिकराची इमेजीक वायट जाता अशें म्हणून दिसता खंयच्या मेंबराक। आनी जेन्ना तो मेंबर एक्सप्रेसीस रिग्रेट एंड ही ऑल्सो सेज that if जर तुका हानी जाल्यार आपल्याक आय हॅव नो प्रॉब्लम टू एक्सप्रेस रिग्रेट, बट एट द सेम टायम अशें एक प्रेसिडेंट जावचो न्ही म्हणून, कित्याक एक मॉब जस्टीस भशेन की हाजे एक हावजान एक नवो प्रेसिडेंट येवचो न्ही। सीएमान ओदळ रूल 309 सायट केलो। 309 कितें जाता की स्पीकर हॅज द रायट टू डिसायड ऑन एनीथींग एंड एवरीथींग इन्क्लुडींग चेंज द रुल्स। सो अशें जावचें न्ही की फाल्यां सगळे एक जाता आनी तूं सॉरी म्हूण मागीर एकदां एल्टनान मागलें जाल्यार सगळ्यांनी मागचें पडलें। ही एक प्रथा जावची न्ही म्हणून इन द इंट्रस्ट ऑफ दॅट आय थिंक स्पीकर सर तुमकां 309 तुमी डिसिजन घेवंक जाय की आमदार तुमचो बरो, तुमचो शेजारी, तो तुमकां हाय रिस्पेक्टान धरता, तोय ST समाजा खातीर ताजो कमिटमेंट दाखोवंक सोदता। तुमचें कॉन्ट्रिब्युशन ST समाजा खातीर सगळ्यांक खबर आहा, गोंयांत खबर आहा। आनी ताजे खातीर खुबदां आमी ST समाजाचे जेन्ना ट्रायबल अफेर्साचे इश्यूज येता तेन्ना आमी तुमकां हें दाखयता की तुमकां हाजेर खबर आसतलें म्हणून। सो असो सगळो बॅकग्रावंड आसतना लोकूय आमकां पळयतात स्पीकर सर, आनी 2 दीस जाले आमी क्वेश्चनावर उडयतात। लोकांचे इश्यूज येवपाक जाय आनी ताजे खातीर म्हाका दिसता आमी एक लार्जर हार्ट विथ अ लार्ज हार्ट वी शूड फॉरगेट दीस इश्यू आनी एक वायट प्रेसिडेंट येवचो न्ही म्हणून। हाजे फुडेंय बी अशें जावंक जायना की पयलींच प्रिपेर जावन एक म्हणजे चुकलां बाब दाजीचें की टू सायट म्हणून ताणें बिजनस असो केलो। सो अशें ओपोजिशनाक फिलींग जालें की हें सगळें तयार कूक करून हाडलां कशें। सो तशें जावंक जायना आनी एक वायट प्रथा हे हावजान हे सभाघरान सेट जावंक जायना। म्हाका दिसता स्पीकर सर हें आमी विसरून फुडें वचूंक जाय। वी शूड गो फॉरवर्ड।